विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सरशी, महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार सहज विजयी, महायुतीला 214 आमदारांची मतं। महाविकास आघाडीला अवघी 59 मतं, सत्ताधाऱ्यांना मतं देण्याची काँग्रेसमधून हकालपट्टी होणार, ते आमदार महाविकास आघाडीच्या रडारवर। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 5 उमेदवारांचा विजय, भाजपचे उमेदवार योगेश टिळेकरांचा 26 मतांनी विजय, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, परिणय फुके 26 मतांनी विजय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जादू चाललीच नाही, शेकापच्या जयंत पाटलांचा 12 मतांनी झाला पराभव। पंकजा मुंडे 4.5 वर्षांनी विधिमंडळात, परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा जल्लोष। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांचा विजय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिलिंद नार्वेकरांचा 24 मतांनी विजय। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव 25 मतांनी झाल्या विजयी। शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय, शिवसेनेचे कृपाल तुमाने 25 मतांनी तर भावना गवळी यांचा 24 मतांनी विजय। राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजय, राजेश विटेकर 23 आणि शिवाजी गर्जेंचा 24 मतांनी विजय। अंबादास दानवेंनी भाजपचे विजय उमेदवार परिणय फुकेंचं केलं अभिनंदन, गळाभेट घेत दानवे यांच्याकडनं फुके यांचं अभिनंदन। कृपाल तुमाने यांच्या घरासमोर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा, जल्लोषाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं जय भवानी जय शिवरायचा नारा। मिलिंद नार्वेकरांच्या विजयानंतर परळीमध्ये सुषमा अंधारे यांच्याकडनं जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। सांगलीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलाल उधळत आणि पेढे भरवत केला जल्लोष साजरा। महाराष्ट्रातील जनतेचा आणि आमदारांचा फडणवीसांवर पूर्णपणे विश्वास, विजयानंतर भाजपचे परिणय फुके यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकरांचा विजय हे त्यांचं वैयक्तिक श्रेय, उगीच श्रेय कुणी घेण्याचा प्रयत्न करू नये, देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। निवडणुकीमध्ये अपक्षांना चांगलं महत्त्व मिळतं, त्यामुळे दर 2 महिन्यांनी निवडणूक घेण्याची विनंती करणार, विधान परिषद मतदानानंतर हितेंद्र ठाकूरांची मिश्किल टोलेबाजी। छत्रपती संभाजीराजे विशाळगडावर जाण्यावर ठाम, गडावर न जाण्यासाठी संभाजीराजे यांना प्रशासनाच्या वतीनं विनंती केली जाणार। उल्हासनगरमध्ये नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन, आयुक्त अजित शेख यांच्या हस्ते झालं उद्घाटन। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांचं बारामती कनेक्शन, बारामतीच्या वाघळवाडीत खेडकर यांची 14 गुंठे जमीन, ही जमीन आता खेडकर यांच्याकडनं विक्रीस। एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी, राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला 230 कोटी रुपये, एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार पगार। कोकणातील गणेशोत्सवाचं महत्त्व सांगणारा एक मराठी सिनेमा घरत गणपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नुकताच या सिनेमाचा ट्रेलर झाला लॉन्च। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।